Good morning, student. Today we have to study debentures. A debentures is an instrument issued by a company under its common seal as acknowledgement of debt. The definition of debentures. What is debentures? The most common method of supplementing the capital available to company is to issue debentures, which may entire be simple or naked, carrying no charge on asset. A debenture is a bond issued by company under its seal, acknowledging a debt and containing provision as regards repayment of the principal and interest. Subject to the restrictions imposed by Section 293 of the Companies Act 1956, a company can issue debentures. The procedure for issuing debentures by company is very much similar to that of an issue of shares. Applications for debentures are invited from the public through the prospectus, and the applicants are asked to pay the application money along with the applications. The company may ask for payment of the whole of the amount along with the application or by installments. डिबेंचर्स म्हणजे असं एक साधन आहे जे कंपनीला स्वतःचं भांडवल वाढवण्यासाठी डिबेंचर्स म्हणजे कर्जरोखे विकून कंपनीला भांडवल गोळा करता येत असते. जसं कंपनी शेअर्स विकते त्याच पद्धतीनं डिबेंचर्स सुद्धा विकून भांडवल मोठ्या प्रमाणामध्ये गोळा करता येते. आता या डिबेंचर्स मध्ये असं एक ॲग्रीमेंट असते की कंपनी स्वतःच्या नावाने असे कर्जरोखे तयार करून सर्वसामान्य लोकांकडून पैसे फार मोठ्या प्रमाणामध्ये गोळा करते आणि त्या भांडवल म्हणून कंपनी स्वतः त्याचा उपयोग करू शकते. तर अकॉर्डिंग टू सेक्शन 2(12) नुसार कंपनी ऍक्ट, debentures includes debenture stock, bonds, any other security of company, whether constituting a charge on the asset of the company or not. तर या सेक्शन नुसार कंपनी डिबेंचर्स विकून इश्यू करून स्वतःचा भांडवलाचा पुरवठा करू शकते. आता हे डिबेंचर्स म्हणजे जशा पद्धतीनं शेअर्स कंपनी वाटप करून भांडवल त्याच्या माध्यमातून गोळा करते तशाच पद्धतीनं हे डिबेंचर्स पण विकून. डिबेंचर्स म्हणजे असं एक प्रमाणपत्र असते ज्याच्यावर की एक ॲग्रीमेंट असतो. कंपनी ज्या व्यक्तीला हे डिबेंचर्स विकते त्याच्या नावानं कंपनी ॲग्रीमेंट करून देते आणि त्या व्यक्तीच्या नावे सिक्युरिटी म्हणून एक करार केला जातो आणि विशिष्ट ठरलेल्या दराने व्याज दिल्या जाते आणि असं कर्जरोखे त्या व्यक्तीला इश्यू केल्या जाते. म्हणजे सर्टिफिकेट एक्नॉलेजिंग द डेप्ट ओन्ड बाय अ कंपनी टू द पर्सन नेम देअरिन. प्रॉमिस टू रिपे द प्रिन्सिपल अमाऊंट ऑन और बिफोर अ स्पेसिफाईड डेट. तर कंपनी त्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीकडून हे कर्जरोखे च्या माध्यमातून अमाऊंट किंवा रक्कम घेतली जाते त्या व्यक्तीला त्यांनी ठरवलेल्या मुदतीमध्ये 4 वर्षांनी, 5 वर्षांनी, 6 वर्षांनी त्या व्यक्तीला ते पैसे परत दिले जातात किंवा त्याच्यामध्ये जसा करार केलेला असतो त्या करारानुसार त्या व्यक्तीला पैसे परत दिले. प्रॉमिस ऑफ
पिरियडिक पेमेंट ऑफ इंटरेस्ट ॲट अ फिक्स्ड रेट, आणि ठरलेल्या दराप्रमाणे अशा कर्ज रोख्यावर व्याज दिल्या जाते. जसं भागधारकांना, शेअर होल्डरना वर्षाच्या शेवटी नफ्यामधून लाभांश दिला जातो, डिव्हिडंड दिला जाते, तशाच पद्धतीनं डिबेंचर्स किंवा कर्ज रोखे याच्यावर ठरलेल्या दराप्रमाणे व्याज दिल्या जाते. म्हणजे अशा पद्धतीनं हे ठराविक पिरियड नंतर, मग ते हाफ इयरली असेल, इयरली असेल, ठरलेल्या व्याजाच्या दरानुसार त्यांना व्याज दिल्या जाते. प्रिसाइज डिटेल ऑफ द सिक्युरिटी इपिनी, आणि सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये तसे करार त्याच्यामध्ये केलेले असतात. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ डिबेंचर्स. आता डिबेंचरचे काही प्रकार आहेत. ऑन द बेसिस ऑफ सिक्युरिटी, सेक्युर डिबेंचर्स अँड अनसेक्युर डिबेंचर्स. आता हे कर्ज रोख्याचे दोन प्रकार असे आहेत की जे डिबेंचर्स विकताना जर सिक्युरिटी म्हणून कंपनी त्या व्यक्तीकडे काही तारण ठेवत असेल आणि नंतर त्या व्यक्तीकडून पैसे घेत असेल आणि डिबेंचरचा करार करत असेल, तर त्याला सेक्युर डिबेंचर्स असं म्हणतात. म्हणजे कंपनीची बिल्डिंग किंवा फॅक्टरी बिल्डिंग, ऑफिस असेल, अशी काही मालमत्ता त्या व्यक्तीकडे तारण ठेवून एखाद्या व्यक्तीकडून कर्ज रोख्याच्या माध्यमातून जर भांडवल गोळा कंपनी करत असेल तर दॅट इज कॉल्ड सेक्युर्ड डिबेंचर्स असं म्हणतात. अनसेक्युर्ड म्हणजे फक्त बॉन्ड, करार अशा पद्धतीचं एक प्रमाणपत्र तयार करून काही लोकांकडून जर आपण डिबेंचर्सच्या माध्यमातून भांडवल गोळा करत असेल तर काही तारण न देता किंवा काही सुरक्षित म्हणून काही प्रॉपर्टी न त्या व्यक्तीकडे गहाण ठेवता असं जर समजा डिबेंचर्स इश्यू होत असतील तर अनसेक्युर्ड डिबेंचर्स असं त्याला म्हणता येते. त्याच्यानंतर ऑन द बेसिस ऑफ रिडेम्पशन, रिडमेबल. आता काही डिबेंचर्स असे असतात की ते विशिष्ट कालावधी झाल्यानंतर त्याचे पैसे हे परत करावे लागतात आणि म्हणून त्याला परत करण्याजोगे डिबेंचर्स किंवा कर्जरोखे, रिडमेबल डिबेंचर्स. त्याच्यानंतर नॉन रिडमेबल डिबेंचर्स म्हणजे जे कर्जरोखे कंपनीला कधीच परत करायचे नसतात, फक्त त्या कर्जरोख्यावर ठरलेल्या दराप्रमाणे दरवर्षी किंवा 6 महिन्याला व्याज दिल्या जाते, असे जे कर्जरोखे असतात त्याला कधीही परत न करण्यात येणारे कर्जरोखे असं म्हणतात. म्हणजे रिडमेबल आणि नॉन रिडमेबल डिबेंचर्स. त्याच्यानंतर ऑन द बेसिस ऑफ रेकॉर्ड्स, रजिस्टर्ड डिबेंचर्स. रजिस्टर्ड डिबेंचर्स म्हणजे अशा डिबेंचरची संपूर्ण माहिती कंपनीकडे असते, त्याची नोंदणी, त्याचा व्याजाचा दर, किती वर्षानंतर ते परत करायचे किंवा न परत करायचे, ऑल डिटेल्स रेकॉर्डेड बाय द कंपनी ऑन द रजिस्ट्रेशन. म्हणजे असं म्हणजे अशी नोंदणी पूर्ण माहिती असते, म्हणजे रजिस्टर्ड डिबेंचर्स म्हणायचे त्याला. आणि वेरियर डिबेंचर्स म्हणजे फक्त त्या डिबेंचरच्या जो प्रकार आहे त्या प्रमाणपत्रावर किंवा त्या सर्टिफिकेटवर किंवा त्या ॲग्रीमेंटवरच जी माहिती असते, पूर्ण जी काही आहे त्या माहिती त्या ॲग्रीमेंटवर असते फक्त, म्हणून त्याला बेरर डिबेंचर्स असं म्हणतात. त्याच्यानंतर ऑन द बेसिस ऑफ कन्व्हर्टिबिलिटी. आता कन्व्हर्टिबिलिटी डिबेंचर्स म्हणजे फुल्ली कन्व्हर्टेबल अँड पार्टली कन्व्हर्टेबल. म्हणजे असे डिबेंचर्स असतात की जे शेअर्समध्ये किंवा प्रिफरन्स शेअर्समध्ये जर त्याला कन्व्हर्ट करता येत असेल तर वी कॅन से कन्व्हर्टेबल डिबेंचर्स. आणि नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स म्हणजे ज्या कर्जरोख्याचं रूपांतर दुसऱ्या भागामध्ये किंवा ग्राहकाच्या भागामध्ये, शेअर्समध्ये किंवा प्रिफरन्स शेअर्समध्ये जर होत नसेल तर अशा डिबेंचर्सना किंवा अशा कर्जरोख्यांना हे नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर्स असं म्हणतात. त्याच्यानंतर ऑन द बेसिस ऑफ प्रायोरिटी. आता याच्यामध्ये प्रायोरिटीनुसार टाईप ऑफ डिबेंचर्स. आता ते प्राधान्याने म्हणजे एखाद्या कंपनीला वर्षाच्या शेवटी नफा झाल्यानंतर सर्वात अगोदर ज्या डिबेंचर्सना त्याचा फायदा दिला जातो किंवा त्याचं बेनिफिट दिल्या जाते, म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी दिल्या जाते, अशा पद्धतीचे कर्जरोखे पण कंपनीकडे असतात. म्हणजे कंपनी झालेल्या नफ्यामधून
टॅक्स डिडक्ट झाल्यानंतर, टॅक्स पे केल्यानंतर, अगोदर जर अशा डिबेंचर्सना इंटरेस्ट देत असेल, व्याज देत असेल, तर असे जे प्रकार असतात कर्ज रोख्याचे, त्याला म्हणजे प्राधान्याने कर्ज रोखे किंवा त्याला फर्स्ट प्रायोरिटी अशा कर्ज रोख्यांना दिली जाते. त्याच्यानंतर सेकंड डिबेंचर्स. आता सर्व भागधारकांना, कर्ज रोखदारांना व्याजाचे दर किंवा त्याचा फायदा दिल्यानंतर शेवटी ज्यांना हे दिल्या जाते, व्याज दिल्या जाते किंवा त्याचं बेनिफिट दिलं जाते, तर दॅट इज कॉल्ड सेकंड डिबेंचर्स. म्हणजे त्यांना द्वितीय प्राधान्य दिलं जाते किंवा नंतर त्यांना प्राधान्य दिलं जाते, अशा पद्धतीचे हे कर्ज रोखे असतात. त्याच्यानंतर ऑन द बेसिस ऑफ कुपन रेट. Usually, debentures are issued with a specified rate of interest which called as a coupon rate. आता ह्याच्यामध्ये एक विशिष्ट पद्धतीचा एक रेट ठरलेला असतो. ह्याच्यामध्ये डिबेंचर्स विथ फिक्स्ड कुपन रेट, म्हणजे ह्याच्यामध्ये व्याजाचा दर हा फिक्स ठरलेला असतो किंवा व्याजाचा दर ठरलेले डिबेंचर्स असतात. 8%, 10%, 9% रेट ऑफ द इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स. डिबेंचर्स विथ फ्लोटिंग कुपन रेट, म्हणजे असे डिबेंचर्स जे मार्केट रेट नुसार फ्लोटिंग म्हणजे चेंजेबल, ऑलवेज चेंजेबल ऑन द बेसिस ऑफ मार्केट रेट ऑफ द इन्व्हेस्टमेंट ग्रोथ. म्हणजे अशा गुंतवणुकीच्या जर वाढीवर असे रेट ठरत असतील तर असे पण डिबेंचर्स असतात, त्याला फ्लोटिंग कुपन्स रेट डिबेंचर्स असं आपण म्हणतो. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे झिरो कुपन बॉन्ड, म्हणजे असे डिबेंचर्स असतात ज्या डिबेंचर्सवर कसल्याही प्रकारचा व्याज दिला जात नाही. म्हणजे 0% इंटरेस्ट रेट ऑन सच डिबेंचर्स, दॅट इज कॉल्ड झिरो कुपन बॉन्ड. म्हणजे अशा डिबेंचर्सना इंटरेस्ट कशाच पद्धतीनं दिला जात नाही. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट आहे याच्यामध्ये टर्म्स ऑफ इश्यू ऑफ डिबेंचर्स. फेस व्हॅल्यू ऑफ नॉर्मल व्हॅल्यू. नॉमिनल value of debentures determined by the company and mentioned on the face debenture certificate. म्हणजे कंपनी जर एका डिबेंचरची किंमत 100 रुपये ठरवत असेल किंवा ₹100 is one each debentures कंपनी इश्यू, तर अशा कंपनीच्या त्या ॲट पार किंवा त्याला फेस व्हॅल्यू किंवा नॉमिनल व्हॅल्यू असं म्हणतात. या नॉमिनल व्हॅल्यूचं डिबेंचर्स डिटरमाइंड बाय द कंपनी मेन्शन. फेस व्हॅल्यू म्हणजे डिबेंचर्सची किंमत, कर्ज रोख्याची जी किंमत आहे त्याच किमतीला जर कंपनी कर्ज रोखा इश्यू करत असेल तर दॅट इज कॉल्ड फेस व्हॅल्यू. त्याच्यानंतर इश्यू प्राइस, द प्राइस ॲट विच डिबेंचर्स आर इश्यू बाय द कंपनी. इश्यू ॲट पर म्हणजे फेस व्हॅल्यू, कंपनी जर दर 100 रुपये त्या कर्ज रोख्याचा ठरवत असेल आणि 100 रुपयालाच जर ते कर्ज रोखा विकत असेल तर त्याला फेस व्हॅल्यू असं म्हणतात. इश्यू ॲट प्रीमियम, जर कंपनी 100 रुपयाचा कर्ज रोखा 110 रुपयाला विकत असेल, म्हणजे 110 रुपयाला विकत असेल तर दॅट इज कॉल्ड इश्यू ॲट प्रीमियम व्हॅल्यू. म्हणजे इश्यू करताना त्या कर्ज रोख्याच्या किमतीपेक्षा जास्त किमतीला कंपनी ते कर्ज रोखा विकत असेल किंवा वाटप करत असेल तर त्याला ॲट प्रीमियम व्हॅल्यू असं म्हणतात किंवा त्याला इश्यू प्राइस म्हणजे प्रीमियम. त्याच्यानंतर इश्यू ॲट डिस्काउंट. आता हे मात्र तुमचं जे फेस व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा जास्त कंपनीला न देता जर कमी किमतीला देत असेल, समजा 100 रुपयाचा कर्ज रोखा कंपनी 90 रुपयाला जर विकत असेल तर दॅट इज कॉल्ड इश्यू ॲट डिस्काउंट फेस व्हॅल्यू. म्हणजे फेस व्हॅल्यूला न देता त्या कर्ज रोख्यावर 10% जर डिस्काउंट कंपनी देत असेल तर अशा पद्धतीने हे डिबेंचर्स 3 पद्धतीनं इश्यू केले जातात. इश्यू ॲट पार म्हणजे फेस व्हॅल्यू, इश्यू ॲट प्रीमियम म्हणजे ठरलेल्या म्हणजे फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त किमतीला वाटप करणं म्हणजे विथ प्रीमियम ॲट. त्याच्यानंतर इश्यू ॲट डिस्काउंट म्हणजे आपल्या डिबेंचरची जी मूळ किंमत आहे त्याच्यापेक्षा कमी किमतीला जर कर्ज रोखा विकला गेला असेल तर दॅट इज कॉल्ड इश्यू ॲट डिस्काउंट.
अशा प्रकारे डिबेंचर